वारकरी ज्या सणाची वाट पाहत असतो तो क्षण या ठिकाणी आज अखेर आलेला आहे। काल संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान झाली, तर आज आळंदीमधून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती आता पंढरपूरकडे या ठिकाणी रवाना होणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर हा जो इंद्रायणी घाट परिसर आहे तो वारकऱ्यांनी अक्षरशः फुलून गेला आहे। पाय ठेवण्यास देखील या इंद्रायणी घाटावर जागा नसल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की समाधानकारक असा पाऊस जो आहे तो राज्याच्या विविध ठिकाणी झाला, त्याचमुळे आळंदी असेल किंवा संत तुकाराम महाराजांचा देहू असेल या दोन्हीही पालख्यांसाठी वारकऱ्यांनी जे आहे ते एक मोठी गर्दी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आषाढी वारी पालखी सोहळा म्हणलं की पंढरपूर नगरीतील विलोभनीय दृश्य असेल किंवा देहू आणि आळंदीमधील विलोभनीय दृश्य असेल, हे जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो। तेच दृश्य जे आहे ते आता आपण पाहू शकतो की लाखो वारकरी जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत। आपण पाहू शकतो की इंद्रायणी घाट परिसर असेल किंवा संपूर्ण इंद्रायणीचे रस्ते जे आहेत ते वारकऱ्यांनी फुलून गेलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी घाट परिसरामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी 2 सुरक्षा बोटी देखील या ठिकाणी फिरताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे हे जे वारकरी जे आहेत ते आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन करण्याआधी याच पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये आचमन करत जे आहे ते संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेत असतात। प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे आहे ते आता फक्त पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शनाची आस लागलेली आपल्याला एकूणच चेहऱ्यावर पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार सह रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।